आपल्या देशाला क्रीडा क्षेत्राचा फार मोठा वारसा लाभला आहे. अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे खेळ. प्रत्येकाला कोणता ना कोणता खेळ आवडतो. काही जण खेळच आपलं करिअर बनवतात, तर काही जण खेळाचा आनंद घेतात. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचे महान हॉकीपटू, दिग्गज खेळाडू आणि हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. नमस्कार, मी यश आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrek.com. हॉकीच्या मैदानावर ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरी केली. देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी असलेले मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथे झाला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश केला. त्यांना पहिल्यापासूनच खेळाची आवड होती, पण त्यांना हॉकीची प्रेरणा मिळाली ती सुभेदार मेजर तिवारी यांच्याकडून. ध्यानचंद यांनी 1926 ते 1948च्या दरम्यान 400हून अधिक सामने खेळले. त्यात त्यांनी जवळपास 1000 गोल करण्याचा पराक्रम केला. हॉकीच्या मैदानात केलेल्या अविश्वसनीय कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाने ऐतिहासिक ब्रॉन्झ पदक पटकावल्यानंतर क्रीडा क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मेजर ध्यानचंद हॉकी खेळण्यात इतके माहिर होते की त्यांच्यातील कौशल्याबद्दल बोलताना स्टिकला चेंडू जणू चिकटलेला असायचा असे वर्णन ही ऐकायला मिळतील. एकदा तर त्यांची हॉकी स्टिक तोडून त्यात चुंबकीय किंवा अन्य काही गोष्टींचा वापर करण्यात आला आहे का हे पाहण्यात आले. 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विजय मिळवून देण्यात त्यांचे लाख मोलाचे योगदान आहे. मेजर ध्यानचंद यांना खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिन हा दिवस फक्त एक उत्सव नसून तो तरुणांमध्ये आरोग्य, क्रीडा, देशभक्ती यांचे मूल्य रुजवतो. क्रीडा आणि आरोग्य यांच्याविषयी जनजागृती निर्माण करणे, तरुणांना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, देशातील खेळाडूंना सन्मानित करणे, शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा आदर्श घेऊन नवे खेळाडू घडावेत हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तुम्हाला कुठला खेळ खेळायला आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच वेगवेगळे दिनविशेष पाहण्यासाठी कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrek.com.